हाय फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहोत दिल्लीला. तर पहिले आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो आहोत आणि एंट्रीच्या लाईनला लागलो आहोत. आमची जी फ्लाईट आहे तिचं शेड्यूल दाखवते. हे आहे शेड्यूल. ती 21:50 मिनिट्सला येणार आहे. कार्ड पण लागले, तर तुम्ही सुद्धा तिकीटसोबत आधार कार्ड कंपल्सरी ठेवा. जर तुम्हाला एरोप्लेननी प्रवास करायचा असेल तर नंतर आमची चेकिंग झाली. एंट्री झाल्यानंतर फास्ट सिक्युरिटी आहे इथे, कारण छत्रपती संभाजीनगरचं एअरपोर्ट हे मराठवाड्यामधलं एकच एअरपोर्ट आहे. नंतर आम्ही थोडा वेट केला. बॅगेज एक्सरे हे ऑन नव्हतं त्यावेळेस. नंतर ऑन झाल्यानंतर आम्ही लाईनला लागलो. तिथे थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं एअरपोर्टमध्ये. आमच्या एवढ्या बॅग्स आहेत. बॅगेज चेकिंग नंतर आम्ही रिन्यू करून घेतलं आमचे तिकीट्स आणि जे हेवी लगेज होते ते पाठवून दिले तिकडे एरोप्लेनमध्ये. रिन्यू करून घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर पर्स वगैरे कॉईन्स सर्व एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्यासोबत तुमच्यासोबत बिलकुल लगेच ठेवू नका. जे म्हणजे टल्गम पावडर आहे किंवा स्प्रे ते घेऊन टाका. पर्समध्ये कॉईन्स, वॉचेस, मोबाईल, पॉवर बँक शिवाय अजून काहीही ठेवू नका. आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती आलो होतो. तिथे थोडंसं ब्रेकफास्ट केला आम्ही शेड्यूल कळालं की आमची फ्लाईट जी आहे ती खाली येणार आहे, वर नाही आहे. नंतर आम्ही खाली गेलो. गेट नंबर 1 पाशी आम्हाला लाईन करायची सांगितली, म्हणून आम्ही लाईन केली. तिथे फक्त सीट नंबर A10 to A20 पर्यंत बोलवले होते आणि बाकी जे आहे त्यांना गेट नंबर 2 मध्ये बोलवले होते. ही आहे माझी मम्मी आणि छोटी बहिणी. फर्स्ट नंबर आमचा होता म्हणून आम्ही पटकन जाऊन बसलो तिथे. नंतर बस हळूहळू निघाली. या बसमध्ये फक्त जे फ्लाईटमध्ये बसणारे आधी लोक होते तेच होते फक्त. आमची फ्लाईट आधीच आली होती. पण फ्लाईटची साफसफाई चालू होती म्हणून खूप वेळ लागला. आम्ही आतमध्येच बसलो होतो तोपर्यंत.
जी एंट्री होती ती बॅक साईडनं होती. ज्या होत्या त्या अशा प्रकारे पास केल्या फ्लाईटमध्ये. आम्ही नंतर वर गेलो तिकीट दाखवून, तर वेलकम केलं. रनवेवरती येऊन थांबली. नंतर अनाउन्स झालं की सीट बेल्ट लावून घ्यायचे. मग स्पीड घेतली. थोडंसं एअरप्लेनची अँगल चेंज केला होता. वाटतच नव्हतं क्लाउड्सच्या वर आल्यावरती रात्र झालं. एकदम डेचा एक्सपिरियन्स येत होता. नंतर अनाउन्स झाले की 2 तासानंतर आपली फ्लाईट लँड होणार आहे. नंतर लँड झाली. दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 3 मध्ये फ्लाईट लँड झाली.
पुढे चढलो. चढल्यानंतर जागा नव्हती आम्हाला, म्हणून आम्हाला उभं राहावं लागलं. आम्ही उतरलो टर्मिनल 3 वर. फोटोशूट करायला खूप छान प्लेस होती, पण बॅगेज आमचं फ्लॅट नंबर 8 वरती येणार होतं बेल्टवर, तर आम्हाला फोटो काढायला टाईम नाही भेटला. पटकन आम्ही बेल्ट नंबर 8 वरती गेलो. आता आम्ही बेल्ट नंबर 8 पाशी पोहोचलो. तिथं आमच्या सर्व बॅग आल्या. नंतर आम्ही काही ब्रेकफास्ट करून एअरपोर्टच्या बाहेर निघालो. एअरपोर्टच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एअरपोर्ट अथॉरिटीची कॅब बुक केली, जी होती 500 रुपीजमध्ये. कॅब्स भेटन, पण एकदम सेफ्टीसाठी म्हणल्यावरती एअरपोर्ट अथॉरिटीची कॅब्स एकदम बेस्ट आहे. दिल्लीमध्ये जास्त तर कार्स इलेक्ट्रिकच आहे. आम्ही जी बुक केली होती ती सुद्धा इलेक्ट्रिक होती. ती होती टाटा टियागो.
वाजल्यापासून निघालो आमच्या हॉटेलसाठी, जे की आम्ही 2 दिवस आधीच बुक करून ठेवलेली होती. हे आहे टर्मिनल 3. आमची जी जायची फ्लाईट आहे ती आहे टर्मिनल 1 पासून. टर्मिनल 3 पासून 5-7 किलोमीटर दूर आहे. खूप ट्रॅफिक होतं. 1.5 किलोमीटर आम्हाला 15 मिनिट्स लागले 1.5 किलोमीटरला पास व्हायला. नंतर आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये. हॉटेल दिल्ली एरोसिटी. हे आहे आतमधला व्ह्यू. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला टूर कशी वाटली ती सुद्धा सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप छान सर्विस होती ह्या हॉटेलमध्ये. Thanks for watching this video. Bye.